नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आपण या अगोदर CET सेलकडून जे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MST CET PCM आणि PCB ग्रुपची जी एक्झाम घेतली जाते त्याबद्दल रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. 15 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट आहे. याबद्दल आपण व्हिडिओ या अगोदर आपण महाराष्ट्र एज्युकेशनवर यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे. कोणी बघितलं नसेल तर नोटिफिकेशन एकदा बघून घ्या. त्यानंतर आपल्याला काही मेसेज आलेले की त्यामध्ये कोणाला रजिस्ट्रेशन करण्यात प्रॉब्लेम येतो. तर कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फॉर्म कसा फिल करायचा आहे आपल्याला एक्झामसाठी त्याबद्दल आपण इथे माहिती देणार आहोत. आपण हे ब्राउझर जे CET सेलकडून मॅन्युअल जे देण्यात आले त्या मॅन्युअल थ्रू आपण बघणार आहोत. तर हे माहिती पूर्ण CET सेलने अपलोड केलेली आहे CET सेलच्या वेबसाईटवर. तर आपण बघणार आहोत की रजिस्टर कसं करायचं आहे आणि फॉर्म कसा फिल करायचा आहे. पूर्ण स्टेप्स CET सेलने दिलेल्या यातून आपण बघणार आहोत आणि काही प्रॉब्लेम असेल तर समजून घेणार आहोत. त्याचबद्दल त्याबरोबर स्क्रीनवर दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा. आम्ही तिथून तुम्हाला पूर्ण माहिती देत राहू. काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर 24 अवर्स कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला बघूया आपण. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट सेल म्हणजे CET हे ज्याला आपण MST CET म्हणतो त्यामध्ये हाऊ टू रजिस्टर MS CET एक्झाम 2025-26 यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले जायचं आहे. जे आपल्यासमोर एक फर्स्ट नंबरला दिसत आहे CETcell.mahcet.org या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर असाच जो फोटो आपल्यासमोर दिसत अशा साईटचा आपल्याला फ्रंट ओपन होणार. त्या ठिकाणी आपल्याला उजव्या साईडला 2 नंबरला ऑप्शन दिसतं आहे CET सेल एक्झामिनेशन पोर्टल फॉर 2025-26 ते 2 दाखवतं आपल्याला. वरती ते ॲडमिशन्स आहे ते 2024-25साठी होतं. त्यानंतर जे आपलं CET एक्झामिनेशन पोर्टल दाखवतं 25-26 त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिथे न्यू युजर म्हणून जर आपण फर्स्ट टाईम फॉर्म भरता आपल्याला न्यू युजर म्हणून ऑप्शन असं आपल्यासमोर दिसत आहे. जे फ्रंट फोटो दिसत आहे अशाप्रमाणे आपल्याला न्यू युजरच्या खाली रजिस्टर ऑप्शन दिसणार. त्याच्या रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याखाली आल्यानंतर आपल्याला जे माहिती भरायची तिथे रजिस्टरबद्दल माहिती भरायची आहे. फर्स्ट नेम अँड मिडल नेम त्या ठिकाणी आपलं पहिलं नाव जे 10वीच्या मार्कशीटवर त्याप्रमाणेच फर्स्ट नेम आणि मिडल नेम म्हणजे पॅरेंटचं नाव तिथे आपल्याला 10वीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे. त्यानंतर सेकंड याच्यात लास्ट नेम विचारलं आहे. ते लास्ट नेम आपल्याला कॅपिटलमध्ये भरायचं आहे. त्यानंतर एक ईमेल आय डी विद्यार्थ्यांनी नवीन ईमेल ID बनवून घ्यायचा आहे जो की त्यांना परमनंट लागणार आहे किंवा जो आपल्या मोबाईलमध्ये Gmail नावाच्या एक ॲपमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला आपली फोटो दिसते ते क्लिक केल्यानंतर ते एक ईमेल असतो तोच ईमेल टाकायचा. ईमेलचा प्रत्येक वर्ड हा पाहून जशाचा तसा टाकायचा आहे. कोणतंच एक जरी स्पेलिंग मिस्टेक झालं तरी ईमेल व्हेरिफिकेशन होत नाही. ईमेल व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय फॉर्म भरता पुढील प्रोसेस होत नाही. तर खूप प्रॉब्लेम येतात. त्यामुळे ईमेलचा प्रत्येक अक्षर बघून घ्यायचा आणि त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी एक स्वतःचा नवीन चांगला ईमेल बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे जो आपल्या लक्षात राहील. त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा आपल्याला तिथे पासवर्ड टाकायचा आहे आणि आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आपलं नाव डेट ऑफ बर्थ पुन्हा चेंज करता येणार नाही आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर पुन्हा चेंज करता येणार नाही आहे. याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला ती एकच वेळा टाकता येणार आहे. त्यामुळे इथे डेट ऑफ बर्थ आपली प्रॉपर टाकून घ्यायची आहे. कन्फर्म पासवर्ड डेट ऑफ बर्थ केल्यानंतर इथे आपल्याला रजिस्टरचं एक ऑप्शन दाखवतो. ऑलरेडी इथे आपण डेट ऑफ बर्थच्या खाली रजिस्टरचं ऑप्शन दाखवतो त्याने आपल्याला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर करतेवेळी ऑन सक्सेसफुल इथे आपल्याला 12 नंबरचा पॉईंट दाखवत आहे. ऑन सक्सेसफुल रजिस्टर सबमिट अ व्हेरिफिकेशन ईमेल विल सेंड टू इंटर ईमेल ID. आता रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक फ्रंट ओपन होणार की ते सांगणार तुम्हाला की तुमचा तुम्ही जो ईमेल टाकलेला रजिस्टरच्या त्या ईमेलवर तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला Gmail नावाचे जे ॲप असते आपल्या मोबाईलमध्ये ते ओपन करून तिथे आपल्याला एक ईमेल आलेला दिसेल. अशा प्रकारे आपल्याला ईमेल आलेला दिसेल आपल्या Gmail ॲपमध्ये. त्या ठिकाणी आपल्याला इथे ईमेल व्हेरिफिकेशनच्या इथे व्हेरीफाय ईमेल म्हणून नाव दिसेल. त्या व्हेरीफाय ईमेलवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तिथे जाऊन जो आपण ईमेल ID टाकला होता ईमेल ID आणि आपण जो पासवर्ड बनवला आहे तो पासवर्ड तिथे इंटर करून साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे फादरचं नेम कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. स्पेलिंग चुकू द्यायचं नाही. 10वीच्या याच्यानुसार टाकायचं. 10वीच्या जे मार्कशीट आपली मार्कशीट बघायची मार्कशीट ओपन कसं करायची त्यानुसार जे दिलेले ते टाकायचं. इथं मदर नेम टाकायचा 10वीच्या मार्कशीटवरूनच. त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल अँड अदर. त्यानंतर इथे रिलिजन आपलं रिलिजन काय आपला कास्ट सर्टिफिकेट जे आपल्याकडे जे रिलिजन आहे तुमचं तेच रिलिजन इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट द्यायचं आणि त्यानंतर इथं सिलेक्ट रिजन आहे. ते रिलिजन होते रिजन म्हणजे अर्बन अँड रुरल. जे अर्बन एरिया असते अर्बन हा तालुका आणि जिल्हा लेवलला जे राहतो आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्या ठिकाणी राहतो त्याला अर्बन एरिया म्हणतात. रुरल म्हणजे आपण गावाकडे असतो जे खेड्या साईडला त्याला रुरल म्हणतात. तर आपण बरोबर बघून घ्यायचं. आपलं आधार कार्ड तुम्ही जरी राहत तिकडे असाल तर तुमचं आधार कार्ड कुठलं आहे हे तुमचं इम्पॉर्टंट असते एक्झामच्या वेळेस. त्यामुळे आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसनुसार रुरल आणि अर्बन सिलेक्ट करा.
त्यानंतर इथे मदर टंग आपण म्हणजे महाराष्ट्र विद्यार्थी असेल त्यांनी मराठी टाकायचं आहे. जे बाहेरील गुजराती विद्यार्थी आहे, हिंदी विद्यार्थी आहे, कन्नड आहे तिकडे त्यांनी त्यांची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपण नॅशनॅलिटी इंडियनच राहणार आहे प्रत्येकाची, किंवा भूटान आहे ऑप्शन, परंतु ते नसतं तिथं. त्यानंतर आपलं इन्कम, ॲन्युअल इन्कम, फॅमिलीचं इन्कम काय असतं जे तुम्हाला 23-24 म्हणजे इन्कम सर्टिफिकेट काढलं असेल तर 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असते. ते इन्कम सर्टिफिकेट बघायचं आपल्याला की इन्कम किती आहे, त्यावर तेच इन्कम बघून आपल्याला त्यामधले जे रेंज आहे त्या रेंजनुसार आपल्याला तिथे इन्कम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड ते आपल्याला तिथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे आपला ॲड्रेस जो लाईन असते, ॲड्रेस लाईन म्हणजे जर आपण सिटीच्या ठिकाणी आहे तर सिटीच्या ठिकाणी इतका ॲड्रेस आपल्याला माहीत असतो माहिती टाकण्यासाठी, पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ॲड्रेस लाईनमध्ये फर्स्ट ठिकाणी आपल्याला आपलं जे गाव असेल ते टाकायचं, आणि ॲड्रेस लाईन 2मध्ये आपलं फक्त पोस्ट कुठे ते टाकायचं आहे, पोस्ट ऑफिस कोणत्या गावाला, तुमचं गाव असेल तर पुन्हा तेच टाकायचं आहे, आणि ॲड्रेस लाईनमध्ये पण आपल्या गावाचं नाव टाकायचं. त्यानंतर थर्ड लाईनमध्ये आपल्याला तितकं माहिती नाही असली तरी चालते. त्यानंतर फोर्थमध्ये स्टेट सिलेक्ट करायचं आपल्याला, जे स्टेट आपल्याकडे ज्या स्टेटमधून आपण आहोत. त्यानंतर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पिनकोड, आपल्या आधार कार्डचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचा आहे, आणि आपला ॲड्रेस सेम असला तर सेम ॲज पर द ॲड्रेस म्हणून इकडे जे बॉक्स दिले आपल्याला उजव्या साईडला त्यावर क्लिक करून समोर चालायचं. त्यानंतर आपल्याला फोन नंबर, आपला जो मोबाईल नंबर आहे चेंज करता येणार नाही पुन्हा, त्यामुळे मोबाईल नंबर एकच टाकायचा आहे, परमनंट टाकायचा आहे, ज्याला आपला आधार कार्ड नंबर वगैरे लिंक आहे तेच नंबर यूज करा, आणि नंबर लक्षात ठेवा कोणता टाकला आहे तर. त्यानंतर खाली यायचं आहे अदर डिटेल्समध्ये आपण डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचं आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तिथे येस करायचं आहे, नो असल्यास नो करायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटीमध्ये ते मायनॉरिटी म्हणजे तिथे आपल्याला काय दाखवते, आपण ख्रिश्चन किंवा मुस्लिम यांच्यामध्ये किंवा बुद्धिस्ट यामध्ये मायनॉरिटीचं येत असतात, तर मायनॉरिटी त्यानुसार आपण बघू शकतो आपल्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे. त्यानंतर इथे सिलेक्टलासुद्धा आपल्याला ऑप्शन देतात की आपण मायनॉरिटी कोणत्यामध्ये, गुजराती, कन्नड किंवा हिंदी यामधून कोणत्याही मायनॉरिटी आपण ते इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे रिलिजन मायनॉरिटीसुद्धा येते इथं, तर आपण कोणत्या रिलिजन मायनॉरिटी आपल्याकडे सर्टिफिकेट त्यानुसार आपण ते सिलेक्ट करू. त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व आहे का, तर आपल्याला इथं येस असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. येस केलं तर आपल्याला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे याबद्दल इथे ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शन म्हणून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हँडिकॅप सर्टिफिकेट लागणं असणे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे 10वीची माहिती विचारलेली आहे. 10वीच्या माहितीसाठी आपल्याला आपण कोणत्या वर्षी 10वी पास झालो आहे आपल्या 10वीच्या मार्कशीटवरच बघायचं आहे. तिथे मार्च आणि त्यानुसार समोर इयर लिहिलं असते, किंवा जून जुलैमध्ये दिली असते एक्झाम, तर तिथे लिहिलेलं असते त्या मार्कशीटवर. मार्कशीटला वरच्या साईडलाच असते, तिथे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला किती पर्सेंटेज ते पर्सेंटेज बघायचे आहे. पर्सेंटेज बघितल्यानंतर आपला बोर्ड कोणतं, स्टेट बोर्ड होतं, CBSE बोर्ड होतं, ते एक वेळ आपल्याला इथे बघून प्रॉपर नाव बघूनच आपल्याला तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं जे 10वी केली आपण 10वी ते कोणत्या स्टेटमधून, कोणत्या राज्यातून केली ते सुद्धा महत्त्वाचं आहे. इथं आपल्याला महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रच टाकायचं आहे, बाकी विद्यार्थ्यांनी त्यांचं जे स्टेट असेल 10वीचे एक्झामचं किंवा कॉलेजचं ते टाकायचं आहे. त्यानंतर 12वीबद्दल माहिती विचारली त्यांनी, म्हणजे 12वीमध्ये त्यांनी विचारलं आहे की तुम्ही सध्या 2025मध्ये 12वीची एक्झाम देत आहे का, तर आपल्याला तिथे जे विद्यार्थी सध्या 12वीची एक्झाम देत आहे त्यांनी 12वी येस करायचं, ज्यांनी नाही त्यांना नो करायचं आहे. त्यानंतर जर त्यांनी येस केलं असेल 12वी पास आहे आम्ही अपेरिंग, किंवा ज्यांनी नो केलं, ज्यांनी पास केलं त्यांचे ठीक आहे, पण ज्यांनी नो केलं त्यांनी अगोदर 12वी एक्झाम दिलेली आहे, त्यासाठी त्यांनी कोणत्या वर्षी दिली आहे त्या सिलेक्शनसाठी त्यांना ऑप्शन द्यायचा इयर दिल्यानंतर त्यांनी ते सध्या कोणत्या बोर्डमधून केलं तर बोर्ड पण विचारलं येते. बोर्ड विचारल्यानंतर बोर्ड प्रॉपर टाकायचं आपल्याला. त्यानंतर पर्सेंटेजमध्ये होते मार्क की CGPAमध्ये होते ते चूज करायचे, नंतर त्यांना मार्क टाकायचे. इथे किती मार्क होते, कितीपैकी होते, त्यानंतर पर्सेंटेज किती मिळाली आपल्याला तिथे एंटर करायचे. एंटर केल्यानंतर बघू शकता इथे खाली नंतर आलं, इथं सेव्ह चेंजेसचं ऑप्शन आलेलं आहे उजव्या साईडला सगळ्यात खाली, तिथे सेव्ह चेंजेस करून टाकायचं. सेव्ह चेंजेस केल्यानंतर इथे आपल्याला इथे 51 नंबरला पॉईंट दाखवत आहे, ऑन सक्सेसफुल सबमिशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन प्रोसेस इज कम्प्लिटेड अँड विल हॅव नेव्हिगेटेड टू कॅन्डिडेट डॅशबोर्ड. या ठिकाणी नंतर आपण ते सेव्ह चेंजेस केल्यानंतर आपल्याला तुमचे जे डॅशबोर्ड आहे प्रोफाईल तिथे नेतील, त्या प्रोफाईल समोर आपल्याला कॅन्डिडेट डॅशबोर्ड दिसेल. तिथे आपलं तुम्हाला रजिस्ट्रेशन, एडिट प्रोफाईल, हेल्प डेस्क अँड हॉल तिकीट इत्यादी ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल. बघा तुमच्यासमोर जे चित्र दिसतं आहे यामध्ये आपल्याला दाखवत आहे CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट, स्कोर कार्ड आणि ऑब्जेक्शन ट्रॅकर. या ठिकाणी आपल्याला
आता आपलं प्रोफाईल बनवून झालं. प्रोफाईल बनवून झाल्यानंतर आपल्याला CET रजिस्ट्रेशन जे असते त्या CET रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. जे डाव्या साईडला आपल्याला इथे तुमच्यासमोर दिसत आहे, भगव्या कलरमध्ये क्लिक केलं. त्यानंतर 54 नंबरचा पॉईंटमध्ये दाखवतो आहे ॲक्टिव्ह एक्झाम विल बी ओनली विजिबल अँड क्लिकेबल विथ अदर. जे एक्झाम म्हणजे ज्याचे फॉर्म चालू आहे त्यावर आपल्याला विजिबल आणि क्लिकेबल राहणार. इथं रजिस्टर्ड नाव म्हणून क्लिक दाखवणार. बघा इथं PGच्या याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला रजिस्टर्ड नाव, तसं आपल्याला इथं MST CET 2025 इथे यासमोर रजिस्टर्ड नाव म्हणून ऑप्शन दाखवत असेल. UGमध्ये MST CET 2025 इथं रजिस्टर्ड नाव म्हणून क्लिक करायचं आहे. पहिल्या सगळ्यावरचं टेक्निकल एज्युकेशन म्हणजे दाखवतं आपल्याला तिथे. त्याखाली आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा सेपरेट फॉर्म भरायचा आहे. प्रत्येकाची रजिस्ट्रेशन वेगळं आणि पेमेंट वेगळं राहणार. त्यानंतर इथे खाली हे सगळं माहिती दिलेली आहे. माहिती ते इथे राईट क्लिक करायचं आहे खाली डाव्या साईडला आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जी माहिती अगोदर भरली होती आपण, ते माहिती इथे ऑलरेडी आलेली असेल. इथे आपल्याला माहिती चेक करून घ्यायची बरोबर आहे का म्हणून प्रॉपर, आणि तो सिक्युरिटी पिन दिलेला आहे खाली, ते सिक्युरिटी पिन तो वरती डब्यात टाकून पुढे इन्सर्ट करून सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर त्यानुसार आपल्याला कॅटेगरी डिटेल विचारलं जाणार, क्वालिफिकेशन डिटेल विचारलं जाणार, प्रेफरन्स एक्झामची डिस्ट्रिक्ट विचारलं जाणार. कॅटेगरी म्हणजे आपल्या कास्ट कोणते, आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारला जाणार, कोणत्या स्टेटमधून आहे आणि कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डेटला काढलं ते विचारलं जाणार. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेलमध्ये जर तुम्ही जर तुम्ही 12वी तुमची झालेली आहे अगोदरच, सध्या देत नाही आहे, म्हणजे तुम्ही अगोदर पासआउट आहे मागच्याच वर्षीला, तर तुम्हाला 12वीबद्दल माहिती विचारलं जाणार. त्यानंतर प्रेफर एक्झामिनेशन डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला इथे सेंटर निवडायचे आहे. ते सेंटर तुमच्या जवळील डिस्ट्रिक्ट तुम्ही निवडू शकता. प्रेफर तुमच्या सिटीपासून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जे फी आहे ते फी इथे पेमेंट करायची आहे. CET सेलने जे कन्सिडर केलं आहे तुम्हाला, आणि तुम्ही तेच फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रिंट द ॲप्लिकेशन फॉर्म असं तुमच्यासमोर येणार, आणि ते तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. ती प्रिंट तुम्हाला सोबत ठेवायची. त्या प्रिंटच्याच भरोश्यावर किंवा रजिस्ट्रेशनच्या याच्यावर तुम्हाला समोर एक्झाम द्यायची, आणि त्यानुसार तुमचे हॉल तिकीट येणार आहे. लॉगिन ID, तुमचा ईमेल ID, पासवर्ड तुम्हाला सोबत ठेवायचा. ऑन सक्सेसफुल सबमिशन ऑफ एक्झाम ॲप्लिकेशन नॉट विल बी गेट जनरेटेड. त्यानंतर तुम्हाला जे सक्सेसफुल तुम्ही जे हे केलेले आहे फॉर्म भरलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला एनरोल म्हणून अशा प्रकारे ग्रीनमध्ये आले दिसणार. तुमचा फॉर्म जर सक्सेसफुल झालेला आहे सबमिट तर. त्यानंतर तुम्हाला इथे काही जर प्रॉब्लेम असला तर जे असतात तुमची जी बेसिक माहिती मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर की काय होती, कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल नंबर हे तुम्हाला एडिट करता येणार नाही आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असला, याच्यात जर काही मिस्टेक असली, तर इथं आपल्याला हेल्प डेस्क दिलेला आहे. इथे हेल्प डेस्क म्हणून आपल्यासमोर जे पेज दिसते, हेल्प डेस्कवर जाऊन तिथे आपल्याला माहिती भरायची आहे, आणि तेव्हाच कुठं तुम्ही त्यांची हेल्प घेऊन ते प्रोफाईल अपडेट करू शकता. त्यानंतर CET रजिस्ट्रेशन त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. त्या काही प्रॉब्लेम आला तर. त्यानंतर जे काही एक्झाम तुम्हाला द्यायचे आहे ते CET रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं तुम्ही जे फॉर्म भरले ते ग्रीनशॉट दाखवेल, आणि जे तुम्हाला ओपन झालेले दिसेल. त्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चरसुद्धा फॉर्म भरायचा, त्यासोबत PCM आणि PCB हे 2 फॉर्म तिथे फिल करायचे. त्यानंतर हॉल तिकीटचे जेव्हा हॉल तिकीट येणार तेव्हा हॉल तिकीटची माहिती दिसणार, पण हॉल तिकीटचं कधी येणार, काय येणार याची पूर्ण माहिती आपण आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर देणार. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या WhatsApp नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आणि तिथे WhatsAppला फक्त हाय MST CET 2025 स्टुडंट हिअर असं म्हणून मेसेज टाका. आम्ही तुम्हाला आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन करू, आणि पूर्ण अपडेट तुम्हाला A to Z ॲडमिशनपर्यंत, स्कॉलरशिपपर्यंत पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही ग्रुपद्वारे पूर्ण काउन्सिलिंग माहिती देत चालू. तुम्हाला कोणते ॲग्रिकल्चर, फार्मसी, B Farm, D Farm, नर्सिंग किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल फील्डला, MBBS, BMS कोणत्याही फील्डला जायचं असेल त्याची संपूर्ण माहिती आपण या WhatsApp चॅनलवर तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही या स्क्रीनवर दिसलेल्या WhatsApp नंबरवर कॉन्टॅक्ट करा. काही प्रॉब्लेम असला तुम्ही कमेंटमध्ये याच्यात खाली माहिती विचारू शकता. तर लवकरात लवकर तुम्हाला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.